नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रीती आणि तुम्ही पाहता शिवणकला बाय प्रीती. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे 4 ते 5 वर्षाच्या मुलीची मेजरमेंट्स. त्याच्यामध्ये असणार आहे फ्रॉक, परकर पोलकं, क्रॉप टॉप आणि स्कर्ट आणि क्रॉप टॉप अँड प्लाझो. या सगळ्यांची मी डिटेल मापं देणार आहे आणि त्याचं व्यवस्थित ड्राफ्टिंग पण काढणार आहे. ही सगळी स्टँडर्ड मापं आहेत किंवा माझ्या कस्टमरने मला दिलेली असतात, त्याप्रमाणे मी थोडेसे चेंजेस करून ती मापे मी इथे लिहिलेली आहेत. तुम्ही काय करा, तुमची मुलगी जर असेल 4 ते 5 वर्षाची तर तिची ती मापं घ्या, माझ्या मापांबरोबर थोडी टॅली करा, थोडेसे बदल करा आणि मग तुमचं ड्राफ्टिंग करा आणि मग कटिंग आणि स्टिचिंग. ओके. तर मी ही मापं का देतात तुम्ही म्हणाल की आता जर वयाप्रमाणे म्हणजे आमची आणि तुमची मापं चेंज होतात तर मग कशाला देताय. तर ह्याच्यासाठी देते आहे की ठीक आहे, आपल्याला छाती माहिती आहे, कंबर माहिती आहे, सीट राऊंड माहिती आहे, फ्रॉकची उंची माहिती आहे किंवा स्कर्टची उंची माहिती आहे, पण आपल्याला शोल्डर किती टाकायचा, खांदा किती टाकायचा, आर्म होल किती टाकायचा, मुंढा ते माहिती नसतं की या वयाला मी किती मुंढा टाकायचा, गळ्याची रुंदी किती टाकायची असते, पुढील गळा किती डीप पाहिजे, पाठील गळा किती डीप पाहिजे, आणि समजा पाठील गळा खूप जास्त डीप असेल तर मग त्याप्रमाणे शोल्डर किती कमी करायचं, हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये माहिती असेल, हवं असेल तर आपल्याला ही अशी वही बनवावी लागेल. आता तुम्ही म्हणाल मला गेल्या वेळेला तुम्ही दुसरी वही दाखवलात, आता ही दाखवली, तर ती माझी जुनी वही आहे ड्राफ्टिंगची, ज्याच्यामध्ये मी सगळं पहिल्यापासूनचं लिहिलेलं आहे. मी कॉलेजमध्ये जेव्हा करत होते तेव्हापासूनचं, आणि परत मी लिबर्टीमधून पण 1 वर्षाचा डिप्लोमा केला आहे, तर तिथून पण मी ते सगळं लिहिलेलं आहे व्यवस्थित. तर मी आता ही वही तुमच्यासाठी खास केलेली आहे. तर ही एक जर्नल असतं, शाळेमधली जी प्रयोग वही असते ना तशी तुम्ही घ्या, कारण ही स्टीफ असते, जसा कडक पुठ्ठा असतो, आणि मग ही वही आपली चांगली मजबूत टिकाऊ राहून जाईल खूप वर्षानुवर्ष. तर ह्या वहीची स्पेशालिटी काय आहे, तर ह्या वहीमध्ये ना एक पान कोरं असतं आणि एका पानावर लाईन्स असतात, आणि ही स्पेस जास्त असतो, जागा जास्त असतो, त्यामुळे तुम्हाला हवे तेवढे डायग्राम्स इथे काढता येतील, इथे सगळे मेजरमेंट्स लिहिता येतील. त्याप्रमाणे तुम्हाला हे वही तयार करा, आणि ही अशीच वही तयार करा, कारण ही मी कॉलेजमध्ये पण असेच जर्नल वापरलेले आहेत. जेव्हा मी कॉलेजमधून फॅशन टेक्नॉलॉजी करत होते तेव्हा माझे हे असे जर्नल आहेत. तर या वहीमध्ये बघा, ही मी अशी मापं लिहिलेली आहेत जी आता तुम्हाला लिहायची आहेत. तर मी आता सांगितलं होतं तर मी आता पहिल्यांदा सांगितलं होतं 0 to 5 मंथ्सचं माप. ओके. आता मी डायरेक्ट 4 to 5 इयर्सचं दाखवणार आहे, कारण आता मला सध्या त्याचं आलेलं आहे कटिंग स्टिचिंग. ते ट्विन्स बेबी आहेत, तर मुलीसाठी पट्टू पावडर शिवायचा आहे. मी साडी दाखवते तुम्हाला. ही बघा, ही साडी आहे. ही साडी थोडी कॉस्टली असते, पण ही मुलांसाठी खूप सॉफ्ट असते, एकदम छान. ह्याला माहेश्वरी सिल्क म्हणतात. ही बघा, ही ती साडी आहे, ही माहेश्वरी म्हणतात, पण ही प्युअर माहेश्वरी नाही आहे. प्युअर 4.5पासून स्टार्टिंग आहे. ही आपली कॉटन सिल्क माहेश्वरी आहे, कॉटन माहेश्वरी. पण ह्याचे ना ते ड्रेसेस खूप सुंदर होतात. मला ह्याचा एक साऊथ इंडियन स्टाईलचा पट्टू पावडा शिवायचा आहे, म्हणजे असं कमरेपासून खाली लॉंग स्कर्ट असतो पायापर्यंत, आणि वरती ब्लाऊज असतो, तो इथपर्यंत असून खाली असे त्याला फ्रिल्स असतात. तो प्रकार शिवायचा आहे, आणि ह्याच्यामध्ये मला एक धोतर आणि एक कुर्ता शिवायचा आहे, आणि आणखीन एक तिच्या दिराच्या मुलीसाठी, म्हणजे जिने मला दिलं आहे तिच्या दिराच्या मुलीसाठी ह्याच्यातच एक सुंदरसा फ्रॉक शिवायचा, ती छोटी आहे. तर मला ह्याचे 3 आउटफिट्स तयार करायचे आहेत. तर ह्याचा व्हिडिओ तर येईलच, थोडा वेळ लागेल, कारण आता रक्षाबंधनला खूप ओव्हरलोड आहे मला. व्हिडिओ मे बी नेक्स्ट मंथमध्ये येईल आपला ह्या 3वरचा. ठीक आहे. तर काय करायचं, कधीही अशी मापं आली ना की आधी आपली अशी वही तयार करायची. काही नाहीत, वया भरपूर असतात आपल्याकडे, आपण लिहून ठेवायच्या त्या वह्या तयार करायच्या, आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाची नावानुसार मापं व्यवस्थित ड्राफ्टिंग वगैरे काढून ठेवायचं फॉर अ रेफरन्स. त्यामुळे काय होतं की आपल्याला काय बदल करायचे आहेत नेक्स्ट टाईम, समजा तिने काय सांगितलं ना असं नाही असं झालं, तर आपल्या लक्षात राहतं, आणि आपण ते तिथे लिहून ठेवायचं की हा बदल मला त्यावेळेला करायचा होता तिथे. ओके. आणि मग ह्याच्यातनंच आपण शिकत जातो, हळूहळू अनुभवातनं आपण शिकत जातो. आता मी फक्त 10 वर्षाच्या मुलीपर्यंतची मापं देणार आहे, त्याच्या पुढची मी देणार नाही आहे. उलट त्याची पुढची तुम्हाला मला सांगावे लागतील. मला कम्युनिटी पोस्टवर तुम्ही मेसेज टाकत जा की ताई एवढं एज आहे, हे माप आहे, मग मी शोल्डर किती घेऊ, मुंढा किती घेऊ, हे मी तुम्हाला सांगत जाईन. आता मला एका ताईंनी पोस्ट केली होती की मेसेज केला होता की तुम्ही ना व्हॉट्सअप लिंक द्या. प्रॉब्लेम काय होईल माहिती आहे का,
मला ते प्रत्येकाचे प्रश्न हाताळण्यातच खूप वेळ जाईल माझा आणि मला खरंच एवढा वेळ नसतो. आणि तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की मी इंस्टाग्रामवर पण माझा अजून फोन नंबर नाही दिलेला आहे किंवा यूट्यूबवर पण नाही दिलेलं आहे, कारण मी लिमिटमध्ये ऑर्डर घेते आणि तेवढ्याच कंप्लीट करते. कारण आपल्याला आपली पर्सनल लाईफ पण असते, आपलं घर असतं, आपला संसार असतो, तो पण आपल्याला बघायचा असतो. तर जे काय करायचं ना, ओव्हरलोड होऊन नाही करायचं, लिमिटमध्ये करायचं, पण क्वालिटी काम करायचं क्वांटिटीपेक्षा. ओके. तर अजून काय प्रश्न असतील तर विचारा. आता आपण 4 ते 5 वर्षाच्या मुलीची मापं लिहायला घेऊया या वहीमध्ये. हे तुम्हाला हे असं ड्राफ्टिंग करायचं आहे याच्यामध्ये. चला तर लिहूया आपण. चला आता आपण वहीवर लिहायला घेऊया. आधीच मी इथे मापं लिहिलेली आहेत काही. छाती 20 ते 22 इंच, त्याचा चौथा भाग होतोय 5.5 इंच आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन. सेम कंबर पण तेवढीच घ्यायची आहे. शोल्डर आणि मुंढा सेम आहे 4.5 इंचाचा. कमरेची उंची म्हणजे ब्लाऊजची उंची इथे 9+1 घ्यायची आहे. गळ्याची रुंदी 2 इंच, गळ्याची खोली 4.5 ते 5 इंचाचा तुम्ही इथे गळा घेऊ शकता. पाठील गळा 1 इंचाचा घ्यायचा आहे आणि फ्रॉकची पूर्ण उंची इथे आपल्याला घ्यायची आहे 25 ते 26 इंच. आता आपण ड्राफ्टिंग करायला घेऊया. ड्राफ्टिंग करताना काय करायचं आहे, शोल्डर मुंढा आपण आधी ड्रॉ करून घेऊया. हे फॉर अ रेफरन्स तुमच्या वहीमध्ये असू देत. कधीही नवीन मेजरमेंट टाकताना आधी वहीमध्ये असे ड्राफ्टिंग करत जा. आपल्याला खूप फायदेशीर पडतं हे. आता इथे बघा, हे मी जो डॉट केलेला आहे हे आपली गळारुंदी आहे आणि गळ्याची खोली. शोल्डर टाकलेली आहे 4.5 इंच, आर्म होल 4.5 इंच, छाती 5.5 इंच प्लस 1.5 इंच आणि कंबर पण तेवढीच घ्यायची आहे. आपली वरची बॉडीजची उंची असणार आहे 9+1. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. फ्रॉकची उंची इथे मी 17 इंच घेतलेली आहे आणि टोटल फ्रॉकची उंची आपली इथे असणार आहे 25 ते 26 इंच. स्लीव्ज इथे आपल्याला घ्यायची आहे. स्लीव्सची उंची 3 ते 4 इंच तुम्ही घेऊ शकता. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कधी कधी काय होतं बघा, परकर पोलक्यावर अशी छान फुग्यांच्या बाह्या करायच्या असतात किंवा साऊथ इंडियन ब्लाउजेस असतात, त्यांच्या स्लीव्सची उंची जास्त असते. तसंच आपली स्लीव्सची जी रुंदी आहे ना ते 7 ते 7.5 इंच असते. ठीक आहे. आता हे आपल्याला इथे स्लीव्सचं ड्राफ्टिंग करायचं आहे. तर आपली 3.5 इंच अधिक 1 इंच ही आपली स्लीव्सचा राऊंड आहे. आणि इथे कॅप हाईट बघा, मी लक्ष द्या मी किती घेतलेली आहे, 2 इंच घ्या कॅप हाईट. लहान बाळाला 1.5 ते 2 इंच तुम्ही घेऊ शकता. आणि इथे स्लीव्सचं बरोबर व्यवस्थित ड्राफ्टिंग करायचं. हे डिटेलमध्ये जर तुम्हाला हवं असेल तर माझे कटिंगचे व्हिडिओ बघा, तिथे तुम्हाला स्लीव्सचं कटिंग मी दाखवते. टोटल लागणारं कापड आपल्याला लागणार आहे 2 इंच. घेर असणार आहे 80 इंचाचा घेर असणार आहे आपल्या फ्रॉकचा खालचा. 80 इंच म्हणजे ऑलमोस्ट 2 मीटरच होणार आहे. तो वरच्या भागामध्ये तुम्ही बॉडीज कापू शकता, म्हणजे स्कर्टचा खालचा भाग कापला की वरती बॉडीज कापू शकता, म्हणून मी ते दिलेलं आहे. आता आपलं टोटल झालेलं आहे फ्रॉकचं कटिंग. आता आपण क्रॉप टॉप, प्लाझो, क्रॉप टॉप आणि स्कर्ट आणि इथे परकर पोलका पण ॲड करून घ्या. आता हेच सेम मी मराठीत लिहिते. तर सगळ्या तिघांची मापं सेम आहेत. फक्त स्कर्टचं काय होणार आहे, थोडंफार 2-3 इंचाचा फरक होणार आहे. कधी एकदम पायघोळपर्यंत स्कर्ट असतात आणि कधी थोडे शॉर्ट असतात गुडघ्याच्या खाली, म्हणून. तर आधी छाती, वेस्ट, वेस्ट लेंथ हे सगळं लिहून घ्या. तर छाती आहे सेम तेच जे पाठीमागे मापं आहेत, मी परत लिहिते आहे कारण कन्फ्युजन होतं नाही तर. मग छाती 20 ते 22 इंच असणार आहे. कंबर पण तेवढीच 20 ते 22 इंच. त्याचा चौथा भाग काढून त्याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन ठेवायची. पुढे मागे जाऊन लूज करता येतं. कमरेची उंची इथे 9+1 इंच घ्यायची आहे. आणि पुढील गळा 4.5 ते 5 इंच घ्यायचा आहे. पाठील गळा 1 इंचाचा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला प्लाझो, स्कर्ट आणि परकर यांची घ्यायची आहे. तर प्लाझोची उंची इथे 22 इंच असणार आहे. तर त्याच्यामध्ये वरती बेल्टचं पण ॲड करायचं आहे आणि स्कर्टची पण उंची सेम 22 इंच असणार आहे. आणि जर स्कर्ट छोटा असेल गुडघ्याच्या खाली तर तुम्ही 19 ते 20 इंच किंवा 18 ते 19 इंच पण घेऊ शकता. 18 ते 19 इंच मी इथे घेतलेलं आहे. तर आता आपण हे सगळं ड्राफ्टिंग करायला घेऊया. हे तर आपलं लिहून झालेलं आहे. आता ड्राफ्टिंग करायला घेऊया. नेहमी ही सवय लावाच की प्रत्येक मेजरमेंट आला की ना हे सगळं ड्राफ्ट करून ठेवायचं, इझी पडतं. आता इथे मी हा ड्रॉइंग काढते आहे ना,
हे मी ते जे साऊथ इंडियन स्टाईलचा पट्टू पावडा असतो ना, त्याच्यावरचा जो ब्लाऊज असतो ना खाली कमरेला फ्रिलवाला, ती वाली काढते आहे. त्यामुळे ते असं वेगळं दिसणार आहे तुम्हाला. कमरेला ही जी फ्रिल आपण घेणार आहोत ना, त्याची उंची 5 ते 6 इंच घ्यायची, कारण ते फोल्डमध्ये जाणार आहे म्हणून. आणि रुंदीला ही फ्रिल असणार आहे पुढे 32 इंचाची आणि पाठीमागे 32 इंचाची. अशी टोटल ही फ्रिल असणार आहे. हे झालं आपलं क्रॉप टॉपचं मेजरमेंट. आणि समजा ब्लाऊज असेल तर फक्त खालची फ्रिल काढून टाका आणि वरच्याचा भागाचा ब्लाऊज बनवून टाका. बस एवढाच फरक आहे. त्यामुळे इथे मी वेगळं ब्लाऊजचं इथे लिहित नाही, फक्त खालची फ्रिल बाजूला केली तर ब्लाऊज तयार होईल. पण तरीही मी तुम्हाला सांगेन की बाळाचं माप अंगावर घ्या आणि करा सगळं. आता आपण प्लाझो करतो आहे. तर प्लाझोला काय करायचं असतं, आपल्याला सीटचा तिसरा भाग नेहमी टाकायचा असतो. तर त्यामुळे सीट राउंड मोजायचं इथे किती आहे. लहान बाळांचं छाती, कंबर, सीट ऑलमोस्ट सगळ्या सेमच असतात. म्हणजे एक 5-6 वर्षाच्या मुलींचं सगळं सेमच असतं. थोडासा काय फरक असेल एखाद दुसरा इंचाचा. तर इथे मी हिप राउंड घेतलेला आहे 22 इंच. तर 22चा तिसरा भाग होतोय 7 इंच होतो आहे. तर तो आपल्याला कमरेला टाकायचा आणि हे सगळं ऑन फोल्डवर करायचं आहे आपल्याला प्लाझो कटिंग करताना. हे फोल्डवर सगळी मापं टाकायची आहेत आणि जर तुम्हाला कटिंग कशी करते, कसं टाकते मापं हे पाहायचं असेल तर माझे कटिंगचे सगळे व्हिडिओ व्यवस्थित डिटेलमध्ये बघा. वरती हे 2 इंच एक्स्ट्राचे घ्यायचे आहेत वरती. ते घ्यायचे आहेत आपल्याला बेल्ट लावण्यासाठी. ही मधली उंची आपण 5.5 इंच घ्यायची, कारण बेल्ट लावून परत 7.5 इंचाची ती होणार आहे म्हणून. क्रोच लाईन जिथे आपण काढतो तिथे 1 इंचाने वाढवायचं आहे. खालचा जो प्लाझोचा घेर आहे ना, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मी इथे वरती जेवढी कंबर आहे तेवढाच प्लाझोचा घेर ठेवलेला आहे 7 इंचाचा. आता आपण इथे स्कर्ट काढायला घेणार आहोत. स्कर्टची आपली बघा उंची किती असणार आहे टोटल, तर 22 इंच असणार आहे. अच्छा, प्लाझोमध्ये मी उंची लिहिलेली नाही आहे, तिथे ती 22 इंच बरोबर मधली उंची घ्यायची आहे. तर इथे स्कर्टची उंची आपण इथे घेणार आहे मी 21 इंच आणि त्याच्यामध्ये वरती 1 इंचाचा बेल्ट असणार आहे. त्याप्रमाणे आपल्याला ही मापं टाकायची आहेत. तर हा बेल्ट असणार आहे जो 1 इंचाचा येणार आहे, पण तो फोल्ड करून तयार होऊन 1 इंचाचा झाला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला 4 ते 4.5 इंचाचा बेल्ट घेऊन फोल्ड करून तयार करून 1 इंचाचा. त्याचा डिटेल व्हिडिओ तर आपले कटिंग स्टिचिंगमध्ये असतातच, तर ते तुम्ही तिथे पाहू शकता. आणि खालून पण 1 इंच ठेवायचं फोल्डला, पण जर काठ असतील तर काय ठेवायची गरज नाही. म्हणून मी ही अशी मापं सगळी टाकलेली आहेत. तर इथे बघा संपूर्ण आपलं ड्राफ्टिंग दोन्ही झालेलं आहे. क्रॉप टॉप, प्लाझो, क्रॉप टॉप, स्कर्ट, परकर पोलका आणि फ्रॉक. तर ह्याच्यामध्ये अजून काही डाऊट असेल तर मला नक्की विचारा. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.